विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सनी चव्हाण. माझी राज्यसेवा 2022मध्ये निवड झाली आहे. मला राज्यसेवा पूर्वपरीक्षा अनेक वेळा पास होण्याचा अनुभव आहे. मागील राज्यसेवा पूर्वपरीक्षांमध्ये माझा स्कोअर 120हून अधिक राहिला आहे. आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे MPSC बूस्टर, ते देखील जॉईन करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ लगेच दिसतील. कुठला व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. आज आपण आजच्या व्हिडिओत एक महत्त्वपूर्ण विषय बघणार आहोत. भूगोलाच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण या व्हिडिओत कव्हर केलेत. भूगोल हा 15 क्वेश्चन्स असणारा विषय आहे जो खूप चांगले मार्क्स पूर्वपरीक्षेमध्ये देतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व आजचा जो व्हिडिओ आहे, आजचं जे आपण भूगोलचा कंटेंट घेतला आहे, आज आपल्या राज्यसेवेच्या पूर्वच्या दृष्टिकोनातून राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी याची एक आपण तयारीची एक बॅच घेत आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माफक दरामध्ये ही बॅच घेत आहोत. ती बॅच जॉईन करायची असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची डिटेल तुम्ही पाहू शकता. व त्या बॅचमधलाच आजचा हा टॉपिक आहे. बॅचमध्ये जे घेतलं ते जिथे सांगितलं आहे. तुम्हाला आवडल्यास बॅच नक्की जॉईन करा व व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला भूगोलामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. MPSC बूस्टर आपल्या चॅनलच्या माध्यमातून भूगोलची तयारी याच्यामध्ये आज आपण पृथ्वी निर्मितीचे विविध सिद्धांत बघणार आहोत. पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ग्रहांची निर्मिती कशी झाली, ज्याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न येत आहेत. तर पहिला सिद्धांत आहे नेब्युलर सिद्धांत किंवा नेब्युलर हायपोथेसिस. हा नेब्युलर हायपोथेसिस जो आहे तो सुरुवातीला जर्मन फिलॉसॉफर इमॅन्युअल कांट यांनी मांडला होता. नेब्युलर हायपोथेसिस सुरुवातीला कोणी मांडला? इमॅन्युअल कांट यांनी मांडलेला आहे. आणि लॅपलास या गणित तज्ज्ञानं त्याच्यामध्ये सुधारणा केली. म्हणजे नेब्युलर हायपोथेसिस कोणाशी संबंधित आहे? इमॅन्युअल कांट आणि लॅपलास. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे आले? नेब्युलरलाच मराठीत तेजोनिधी म्हणतात. तेजोनिधी, नेब्युलर हायपोथेसिसला तेजोनिधी म्हणतात. आणि आयोगानं फक्त सिंपल विचारलं आयोगानं की नेब्युलर म्हणजे तेजोनिधी असे एका डाव्या बाजूला दिलं आणि उजव्या बाजूला ते कोणी मांडला, असे काही 2-3 सिद्धांतांनी त्यांचे शास्त्रज्ञ जोडायला प्रश्न आला होता. मग तेजोनिधी लॅपलास हे कसं पाठ केलं आपण? तेजोनिधी लॅपलास. तर एखाद्या तेजाची गोष्टी जर आपल्या डोळ्यापुढं आली, एकदम तेज प्रखर उजेड आपल्या डोळ्यापुढं आला तर आपण डोळे लपवतो, कुठेतरी आपण दूर जातो, लपवायला होतो स्वतःला. मग तेजापुढं आपण लपतो, नाहीतर आपल्याला त्रास होतो. म्हणून तेजोनिधी लॅपलास, तेजोनिधी लॅपलास असं आपण ते पाठ केलेलं होतं PYQ बॅचमध्ये. आणि ज्यांना ते माहीत नाही त्यांनी असं लक्षात ठेवा की तेजोनिधीला लॅपलास असं जोड द्यायची. तेजोनिधी म्हणजेच नेब्युलर हायपोथेसिस. नेब्युलर हायपोथेसिस आहे लॅपलासचा. आणि नेब्युलर हायपोथेसिस सुरुवातीला मांडला इमॅन्युअल कांट यांनी मांडलेला आहे. तर हा सिद्धांत काय पाहूया आपण? नेब्युलर हायपोथेसिस. तर याच्यात सांगितलं की ग्रह कसे निर्माण झाले, तर सूर्याच्या तरुणावस्थेची संबंधित जे काही मटेरियल होतं, म्हणजे सूर्य तरुण असताना त्याच्याशी संबंधित जे काही मटेरियल होतं त्यांच्यापासूनच जे ग्रह बनलेले आहेत. जे सूर्याच्या तरुणपणाशी संबंधित जे मटेरियल किंवा जे असे काही ढग होते त्यापासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. ग्रहांची निर्मिती कशामुळे झाली? हळूवार फिरणारे काही पदार्थांचे ढग होते. हळूवार फिरणारे पदार्थांचे ढग होते जे सूर्याच्या युवा अवस्थेशी संबंधित होते. अशा ढगांपासून ग्रहांची निर्मिती झाली असा हा नेब्युलर सिद्धांत म्हणतो. नेब्युलर सिद्धांत म्हणतो ग्रहांची निर्मिती सूर्याच्या युवा अवस्थेशी संबंधित असणाऱ्या काही पदार्थांच्या ढगांपासून झालेली आहे. त्यानंतर पुढचा एक सिद्धांत आहे चेंबरलिन आणि मॉल्टन यांचा सिद्धांत. चेंबरलिन आणि मॉल्टन यांचा सिद्धांत आहे. याने या सिद्धांतात काय सांगितलं? एक तारा सूर्याजवळून गेला आणि त्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यापासून सिगार आकाराचा पदार्थ वेगळा झाला. काय झालं? सूर्य होता, त्याच्याजवळून एक तारा गेला आणि त्या ताऱ्यामुळं सिगार आकाराचा पदार्थ सूर्यापासून वेगळा झाला. आणि तारा निघून गेल्यानंतर त्या पदार्थापासून गोल गोल फिरून संघनित होऊन ग्रह बनले. म्हणजे सूर्याशेजारीने एक तारा गेला, ते गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यापासून एक पदार्थ बाहेर आला आणि तो पदार्थ गोल 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 फिरून त्याच्यापासून ग्रह बनले. असं कोणी सांगितलं आहे? असं चेंबरलिन आणि मॉल्टन यांनी सांगितलेलं आहे. हे चेंबरलिन आणि मॉल्टन. आता जे मॉल्टन त्यांची थिअरी आहे प्लॅन्टेसिमल थिअरी म्हणतात. म्हणजे ग्रह बनण्याची आता थिअरी त्यांनी सांगितली. ह्या मॉल्टनशी संबंधित प्लॅन्टेसिमल थिअरी आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? अजून प्रश्न विचारलेला आहे की प्लॅन्टेसिमल थिअरी मॉल्टनची आहे. तर प्लांटेसमध्ये प्लांट आहे बघा सुरुवातीला. प्लांटेस म्हणजे प्लांट. प्लांट म्हणजे काय? रोपं, झाडं, प्लांट
रोपं. आणि ते मुलतानी मातीमध्ये रोपं चांगली येतात असं म्हणतात, असं लक्षात ठेवा. माती असते ना रोपं लावायची, प्लांट लावायची माती, ती मुलतानी माती असली ना छान झाडं येतात असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं, लक्षात एक ट्रिक बनवतं आहे. प्लांट मुलतानी मातीत लावायचे, एवढं वाक्य लक्षात ठेवा. प्लांट कुठं लावायचे? मुलतानी माती. मुलतानी म्हणजे तो मोल्टन नावाचा शास्त्रज्ञ आहे ना, आपण असलं कधी नाव ऐकत नाही, आपण मुलतानी माती नाव ऐकतो. मोल्टन म्हणजे मुलतानी, आणि त्या मुलतानी मातीत आपल्याला प्लांट लावायचे. म्हणून प्लांटिस्मल थेअरी मोल्टनची, प्लांट मुलतानी माती, प्लांटिस्मल थेअरी मोल्टनची आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता याच्यात आपण चेंबरलिन पण पाहिला. चेंबरलिनची पण प्लांटिस्मल थेअरी आहे किंवा ग्रहकण थेअरी आहे. चेंबरलिनची पण प्लांटिस्मल किंवा ग्रहकण थेअरी आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं? आपण ड्रेनेचं चेंबर असतं, ड्रेनेचं चेंबर गोलाकार, त्याच्यावर असे गोल जाडसर असं गोल एक झाकण ठेवतात. इतकं जाड झाकण असतं गोल की असं गोल गोल फिरले की असं ग्रहासारखं दिसतं. ग्रहासारखं म्हणजे ग्रहकण, ग्रहासारखं दिसतं ना चेंबरचं वरचं जे झाकण असतं गोल झाकण, ते ग्रहासारखं दिसतं. म्हणून ग्रहकण थेअरी चेंबरलिन. प्लांटिस्मल म्हणजे ग्रहासंबंधी प्लॅनेट, त्यांचे ते प्लॅनेट कसे गोल गोल फिरतात. तुम्ही जर चेंबरचं झाकण बघितलं गोल असं जाड असतं, शनीसारख्या ग्रहांना असं गोल असं चेंबरचं झाकण असतं बघ कडनं, तसं ते गोल गोल फिरतं. म्हणून प्लांटिस्मल जे आहे ते चेंबरलिनचं आहे. प्लांटिस्मल चेंबरलिन संबंधित आहे. ग्रहकण थेअरी चेंबरलिन संबंधित. आणि सांगतो प्लांटिस्मलचे दोन लोक आहेत. प्लांटिस्मल म्हणजे की प्लांट येतं म्हणून मुलतानी माती, प्लांटिस्मल मोल्टन. आणि त्याचबरोबर प्लांटिस्मल म्हणजेच ग्रह वगैरे गोल फिरतात, शनी वगैरे ग्रह, त्याला गोल चक्ती आहे, ती चेंबरच्या झाकणासारखी दिसते म्हणून प्लांटिस्मल चेंबरलिन, ग्रहकण चेंबरलिन. आणि सुरुवातीला आपण जी इमॅन्युअल कांटची नेब्युलर थेअरी पाहिली, इमॅन्युअल कांटची, त्यात काय सांगितलं होतं की काही गॅसेस ढगासारखे काही पदार्थ होते सूर्याच्या व्यवस्थेत संबंधित, आणि त्यांच्यापासून ग्रह बनले. म्हणजे ढगाच्या ढग जे होते गॅसेस पदार्थ होते सूर्याच्या युवावस्थेत संबंधित, त्यांच्यापासून ग्रह बनले. म्हणून इमॅन्युअल कांट काय म्हणतो? गॅसियस वायुरूपी थेअरी इमॅन्युअल कांटची आहे, गॅसियस इमॅन्युअल कांटची आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? विमान असताना विमान कशावरती चालतं आजकाल? गॅसवरती चालतं म्हणायचं. म्हणजे इंधन जे आहे ते गॅसरूपी इंधन आहे विमानाचं, असं लक्षात ठेवा. इमॅन्युअल कांट, इमान म्हणजे विमान, इमॅन्युअल कांटचं आपण विमान लक्षात घ्या. इमॅन्युअल कांट इमान, त्याचं गॅसियस थेअरी आहे. त्याचं इमॅन्युअल कांटचं इमान गॅसवरती चालतं आहे, गॅसवरती इमान, असं लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आठवतं, जोडी जुळते, मार्क फिक्स येतो. गॅसियस थेअरी, गॅस म्हणले की विमानावर गॅसवर चालणारं विमान असं लक्षात ठेवा. गॅसियस जी थेअरी आहे ती इमॅन्युअल कांटची आहे. प्लांटिस्मल थेअरी प्लांट मुलतानी माती मोल्टनची आहे. नंतर प्लांटिस्मल चेंबरलिनची सुद्धा आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी चेंबरलिन आणि मोल्टनची थेअरी पाहिली. चेंबरलिन मोल्टन काय म्हणले? एक तारा सूर्याजवळून गेला आणि सूर्यापासून सिगार आकाराचा एक तुकडा बाजूला पडला आणि तो त्याच्यापासून गोल फिरून ग्रह बनले. ही जी थेअरी आहे ना, त्याला सर जेम्स जीन्स आणि सर हॅरॉल्ड जेफ्री यांनी सुद्धा याचं समर्थन केलं आहे. सर जेम्स जीन्स म्हणतात हो बरोबर असं घडलं होतं, एक सिगार आकाराचा जो काही पदार्थ आहे सूर्यापासून वेगळा झाला आहे का ताऱ्यामुळं आणि ग्रह बनले, याला आमची मान्यता आहे, असं सर जेम्स जीन्स यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि सर हॅरॉल्ड जेफ्री यांनी सुद्धा याला मान्यता दिली आहे. त्यानंतर पुढची एक थेअरी आहे बायनरी थेअरी म्हणजे काय? आत्ता आपण जस्ट पाहिलं की एक तारा जवळून गेला सूर्याच्या आणि मग ते आपण सिगार आकाराचा पदार्थ बाहेरला ग्रह बनले वगैरे. बायनरी थेअरीत काय म्हणतात की एक तारा गेला नाही तर सूर्यासोबत अजून एक तारा होता तिथं, म्हणजे एक तारा जो आहे त्याच्याऐवजी दोन तारे होते, म्हणजे बायनरी थेअरी. बायनरी म्हणजे दोन. त्यानंतर 1950 ऑटो शिमडिट आणि कार्ल वेझास्कर यांनी नेब्युलर हायपोथेसिस आहे ना त्याच्यामध्ये काही बदल केले गेले आणि त्यांनी सांगितलं की सूर्य जो आहे ना ते सोलार नेबुलीनं सूर्याला घेरलं होतं आणि ज्याच्यामध्ये हायड्रोजन हेलियम होते आणि काही धुळीचे कण होते. काय सांगितलं ऑटो शिमडिट आणि कार्ल वेझास्करनं? तर सूर्य जो आहे ना एका सोलार नेबुलानी सराउंडेड होता, म्हणजे सूर्याच्या शेजारी एक सोलार नेबुला होती आणि ज्याच्यामध्ये हायड्रोजन हेलियम होते, डस्ट म्हणजे धूळ होती. त्यानंतर काय झालं? फ्रिक्शन आणि कोल्युजन झालं, म्हणजे हे जे विविध धुळीचे कण होते, हेलियम हायड्रोजनचं आपण म्हणलं सूर्याच्या शेजारी, ते धुळीचे कण वगैरे जे होते तिथं घर्षण झालं, कोल्युजन एकमेकाला धडकडे गेले आणि त्यातून काही डिस्क आकाराचे ग्रह, काही ढग बनले आणि त्याच्यातनं पुढे वाढ होऊन
इतर ग्रह वगैरे बनलेले आहेत. ॲटो शिंबडेट आणि कार्ल व्हेजेस्कर यांनी काय केलं, नेब्युलर हायपोथेसिस जो आहे, मग आपण जे नेब्युलर हायपोथेसिस सांगितलं ज्याच्यामध्ये सांगितलं की सूर्याच्या युवावस्थेसंबंधित काही ढग होते त्याच्यापासून ग्रह बनलेले आहेत. मी थोडं डिटेल अजून सांगितलं ॲटो शिंबडेट आणि कार्ल व्हेजेस्करनं की सूर्याच्या शेजारी एक सोलार नेबुला होता ज्याच्यामध्ये हिलियम होते, हायड्रोजन होते, काही धुळीचे कण होते, तिथं घर्षण झालं, धडक झाली आणि त्यातून ग्रह बनलेले आहेत. असं आहे ॲटो शिंबडेट आणि कार्ल व्हेजेस्कर. हे ॲटो शिंबडेट कार्ल व्हेजेस्कर एवढं काय फार महत्त्वाचं नाही आहे, पण वरच्या थेरी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला जे शास्त्रज्ञ होते ते ग्रह निर्मिती किंवा पृथ्वी निर्मिती याच्यावरती काम करत होते. नंतर मात्र त्यांनी नुसते ग्रह किंवा पृथ्वी याचा विचार करण्याऐवजी त्यांनी युनिवर्सचा विचार करायला चालू केलं. त्यानंतर ओरिजिन ऑफ युनिवर्स या संबंधीच्या काही गोष्टी आहेत ते बघूया. ओरिजिन ऑफ युनिवर्स याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बिग बँग थेरी. यालाच आपण एक्सपांडिंग युनिव्हर्सेस हायपोथेसिस असं म्हणतात. बिग बँग थेरी म्हणजे काय, एक्सपांडिंग युनिवर्स हायपोथेसिस. आता एडविन हबल यांनी युनिव्हर्सिंग एक्सपांड होत असं सांगितलं. एडविन हबल यांनी काय सांगितलं, युनिवर्स जे आहे ना ते एक्सपांड होत आहे असं सांगितलं. युनिवर्स एक्सपांड होतं असं कोणी सांगितलं, एडविन हबल. एवढ्याला विचारू शकतो. आता कसं लक्षात ठेवायचं, हबलमध्ये हब आहे, HUBBLE हब, HUBBLE हबल म्हणजे सुरुवातीला हब शब्द आहे. हब एखाद्या गोष्टीचं हब होणं म्हणजे काय, मोठी गोष्ट होणं. विविध गावांचं जवळपास एक मोठं गाव असतं तिथे सगळे बाजारपेठ असते, आपण त्याला हब म्हणतो, म्हणजे जी मोठी गोष्ट आहे. हब म्हणजे काय, एक्सपांड होणे, मोठं होणे. म्हणून एडविन हबलने सांगितलं एक्सपांड होतं, युनिवर्स एक्सपांड होतं असं ते लिंक करूया. एडविन हबलने सांगितलं की युनिवर्स एक्सपांड होतं, त्याचे काही पुरावेसुद्धा दिलेले आहेत. त्यात त्याने सांगितलं की युनिवर्स एक्सपांड होत आहे याचा अर्थ जे गॅलेक्सीज आहेत युनिवर्समधले आकाशगंगा आहेत त्या एकमेकांपासून दूर जात आहेत, त्यांचा एकमेकांपासूनचं अंतर वाढत आहे, त्यामुळे युनिवर्स जे आहे ते एक्सपांड होत आहे. एडविन हबलने काय सांगितलं, युनिवर्स एक्सपांड होतं म्हणजे काय सांगितलं, त्याच्या आतील जे गॅलेक्सीज आहेत ना ते एकमेकांपासून दूर जात आहेत, परंतु त्यांचा गॅलेक्सीचा आकाशगंगाच्या म्हणजेच गॅलेक्सी त्यांचा आकार जो आहे ना तो आकार तेवढाच आहे, फक्त त्यांचा डिस्टन्स वाढतं एकमेकांपासून, एकमेकांपासून लांब लांब जात आहेत आणि त्यामुळे युनिवर्स हे वाढत आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा, युनिवर्स एक्सपांड होते म्हणजे काय, आकाशगंगा किंवा गॅलेक्सीज एकमेकांपासून दूर जात आहेत पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट हे फक्त दूरच जात आहेत परंतु त्या गॅलेक्सीजच्या आकाशगंगांचा स्वतःचा आकार मात्र तेवढाच राहत आहे. एडविन हबल हे युनिवर्स एक्सपांडिंग या गोष्टींशी संबंधित आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आपण काय पाहतोय, ओरिजिन ऑफ युनिवर्स पाहतोय, त्यात बिग बँग थिअरी जी आहे त्यालाच एक्सपांडिंग युनिवर्स हायपोथेसिससुद्धा म्हणतात. मग एक्सपांडिंग युनिवर्सेस जे आहे ते एडविन हबलनं काय सांगितलं आत्ता आपण पाहिलं. आता पुढचं आहे बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरी आपण अनेकदा ऐकतो, त्याच्यात काय डिटेल्स पाहूया. बिग बँगमध्ये काही स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस काय आहेत ते डिटेलमध्ये बघूया. सुरुवातीला युनिवर्स जे आपलं आहे ते बनवणारे सगळे जे कण आहेत ना ते एका टायनी बॉल, सिंगल ॲटम परमाणू टायनी बॉलमध्ये होते, छोट्याशा बॉलमध्ये हे युनिवर्स बनवणारे सगळा मॅटर जो आहे तो छोट्याशा बॉलमध्येच होता आणि याचं आकारमान खूप कमी होतं, पण तापमान मात्र इन्फानाईट तापमान होतं, अगणित असं तापमान होतं. त्याची घनता जी आहे, घनता डेन्सिटी ती पण इन्फानाईट अगणित अशी डेन्सिटी होती. ही झालं पहिली स्टेज. बिग बँग थिअरीचा पहिला टप्पा काय आहे, युनिवर्स बनवणारं सगळं जे मॅटर जे आहे ते छोट्याशा टायनी बॉलमध्ये होतं, त्या बॉलमध्ये खूप घनता होती, खूप म्हणजे अगणित इन्फिनाईट घनता होती, त्याचं टेम्परेचर इन्फिनाईट होतं. दुसऱ्या स्टेजमध्ये काय झालं, बिग बँगच्या वेळी या टायनी बॉलमध्ये स्फोट झाला आणि त्याचं एक्सपान्शन झालं, त्याचा विस्तार वाढला, एक्सपान्शन झालं. हे बिग बँगमध्ये दुसऱ्या टप्प्यात काय झालं, टायनी बॉलमध्ये स्फोट होऊन एक्सपान्शन झालं. 1370 कोटी वर्षापूर्वी हे बिग बँग झालेलं आहे, साधारणतः 1370 कोटी वर्षापूर्वी हे बिग बँग झालेलं आहे. आणि ह्या बिग बँगमुळे आपण बघितलं की एक्सपान्शन झालं त्या टायनी बॉलचं, आणि हे जे एक्सपान्शन जे आहे म्हणजे आकारमान वाढणं, एक्सपान्शन जे आहे ते आजसुद्धा चालू आहे. आणि जसजसं याचा आकार वाढत आहे तसतसं ऊर्जा जे आहे ना, ऊर्जेचं रूपांतर मॅटर पदार्थामध्ये होत आहे, एक्सपान्शन होतं, त्यामुळे आकारमान वाढलं आणि जी एनर्जी आहे ती एनर्जीचं रूपांतर मॅटरमध्ये झालेलं आहे. आणि हे जे बिग बँग थिअरी जे आहे, बिग बँग जे झालं ते काही सेकंदाच्या आत झालं आहे आणि 3 मिनिटामध्ये पहिला अणू बनलेला आहे. 3 मिनिटात बिग बँगमध्ये पहिला अणू बनलेला आहे.
बिग बँग नंतरचा पुढचा टप्पा आहे. बिग बँग नंतर काय झालं, 3 लाख वर्षामध्ये टेम्परेचर जे आहे, तापमान जे आहे ते साधारणतः 4500 केल्विन इतकं ते कमी होत आलं. बिग बँग नंतर 3 लाख वर्षात तापमान काय झालं, कमी होत आलं. आपण सुरुवातीला पाहिलं की त्या बॉलमध्ये इन्फानाईट तापमान होतं. बिग बँग नंतर मात्र 3 लाख वर्षामध्ये 4500 केल्विनपर्यंत ते तापमान खाली आलं आणि त्यानंतर मग ॲटॉमिक मॅटर हे तयार होऊ लागले आणि युनिवर्स जे आहे ते ट्रान्सपरंट बनलं. युनिवर्स तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रान्सपरंट बनलेलं आहे. टेम्परेचर कमी झालेलं आहे. ॲटॉमिक मॅटर जे आहे ते तयार होत आहेत आणि युनिवर्स एक्सपांड होणं. मग आपण पहिल्याप्रमाणे युनिवर्स एक्सपांड होणं म्हणजे काय, तर जे गॅलेक्सीज आहेत त्यांच्यातला अंतर वाढणं, हे झालं युनिवर्स एक्सपांड होणं. आता आपण युनिवर्स एक्सपांड होणं पाहिलं, एडविन हबलनी म्हणलं. पण दुसरे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगळं मत मांडलं. त्यांनी काय सांगितलं की युनिवर्स जे आहे ना ते स्टेडी आहे, स्थिर आहे. ते काय एक्सपांड वगैरे होत नाही, ते स्टेडी आहे, स्थिर आहे. कोणी सांगितलं, हॉयलेने सांगितलं. हॉयले काय म्हणले, स्टेडी स्टेट कन्सेप्ट मांडला. हॉयलेने स्टेडी स्टेट कन्सेप्ट, स्थिर अवस्था संकल्पना मांडलेली आहे. आणि त्यांनी सांगितले की युनिवर्स जे आहे ना ते सेमच आहे, थोडंफार इकडे तिकडे असेल पण ते सेमच आहे, त्यात काही बदल नाही. आता लक्षात कसं ठेवायचं, एक्सपांड कोणी सांगितलं, एडविन हबलनी. कसं लक्षात ठेवलं, हब होणे म्हणजे मोठं होणे, एक्सपांड होणे, म्हणून एक्सपांडिंग हबल. आणि स्टेडी स्टेट म्हणजे स्थिर, हॉयलेनी. होय होय म्हणणारे लोक स्थिर असतात, ते काही बदल करत नाहीत, नुसतं होय 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 सर, होय 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 होय, स्थिर, तिथं जागेवर उभं राहायचं, काय करायचं नाही, होय. एखादा करतो जरी, म्हणजे समजा एखाद्याने नकार दिला, मी नाही करत, जा जा म्हणून तो निघून जातो. पण होयबा लोक असतात, होय असेल ते नुसतं होय सर होय, काहीच करत नाही, स्थिर असतात. असं लक्षात ठेवा. होयलेनी सांगितलं स्टेडी स्टेट. होय म्हणणारे लोक स्टेडी असतात, स्थिर असतात. ते होय होय म्हणलं की तुम्हाला कोण हात लावत नाही, तुमच्या जागेवरून तुम्हाला कोण काढत नाही. तुम्ही जर काही चांगलं असं विरोध केला किंवा काही हे करायचं ठेवलं, तुम्हाला पदावरून काढतात, बाजूला काढतात. परंतु जे होय लोक असतात, होय बा, त्यांना स्थिर असतात, स्टेडी असतात. हे लक्षात ठेवण्यासाठी एक लिंक लक्षात ठेवा आहे, एक ट्रिक आहे. होय बा, होयलेने काय सांगितलं, स्टेडी स्टेट कन्सेप्ट सांगितला आणि एडविन हबलनी एक्सपांडिंग युनिवर्स असा कन्सेप्ट सांगितला आहे. आता गॅलेक्सी जी आहे ना आपली, गॅलेक्सीचा व्यास जो आहे, डायमीटर, तो 80,000 ते 1.5 लाख प्रकाश वर्ष इतका आहे. आता प्रकाश वर्ष काय आपण बघूया. प्रकाश वर्षाला आपण लाईट इयर म्हणतो. प्रकाश वर्षांनी अंतर मोजतात. प्रकाश वर्षांनी काय मोजतात, अंतर मोजतात, डिस्टन्स मोजतात. प्रकाश वर्षांनी वेळ मोजत नाहीत, प्रकाश वर्षांनी अंतर मोजतात. एका वर्षामध्ये प्रकाशानं पार केलेलं एकूण अंतर म्हणजे प्रकाश वर्ष होय. प्रकाश वर्ष, लाईट इयर म्हणजे काय, एका वर्षात प्रकाशाने पार केलेलं अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. एका वर्षात 9.4 गुणिले 10⁻12 किलोमीटर एवढं अंतर जे आहे ते एक प्रकाश वर्षाचं असतं. काय एक प्रकाश वर्ष अंतर म्हणजे किती अंतर, 9.4 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतकं अंतर. कसं लक्षात ठेवायचं. आता प्रकाश वर्ष नावात काय आहे, वर्ष. वर्षात किती महिने असतात, 12. एक वर्षात किती महिने असतात, 12. म्हणून एक प्रकाश वर्ष मोजताना 9 गुणिले 10⁻12 करतात. 10⁻11, 9 का 10 कन्फ्यूज करेल आयोग, पण 10⁻12 असतो. एक प्रकाश वर्ष मोजताना 10⁻12 किलोमीटर लक्षात ठेवा. 10⁻12 किलोमीटर असतं प्रकाश वर्षात. 12च का, तर एका वर्षात 12 महिने असतात म्हणून 10⁻12 किलोमीटर करायचं. हे किलोमीटर लक्षात ठेवा म्हणले मी आत्ता. किलोमीटरचे जे मीटर केलं ना, तर ते किलोमीटरचे 3 शून्य ते 12मध्ये वाढावं लागतात. 10⁻15 मीटर होईल. 10⁻12 किलोमीटर असतं आणि 10⁻15 केली की ते किलोमीटरऐवजी मीटर होतं. सोपं लक्षात ठेवा. एक प्रकाश वर्ष म्हणजे 9 गुणिले 10⁻12 किलोमीटर. 9 गुणिले 10⁻10⁻12 किलोमीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष. तर एक प्रकाश वर्ष आपण इथं पाहिलेलं आहे. आणि गॅलेक्सीचा व्यास किती, 80,000 ते 1.5 लाख प्रकाश वर्ष इतका आहे. नेबुला म्हणजे काय असतं, तर नेबुला हे हायड्रोजनपासूनच्या मोठ्या ढगांपासून बनलेली गॅलेक्सीची निर्मिती, त्याला नेबुला म्हणतात. नेबुला म्हणजे काय, हायड्रोजनपासूनचे मोठे ढग बनले त्याच्यापासून गॅलेक्सी निर्मिती, याला नेबुला म्हणतात. त्यानंतर हे जे नेबुला बनलं, नेबुला म्हणजे काय होतं, ढगापासून बनलेली गॅलेक्सी होती एक प्रकारची. त्याच्यापासून पुढे काय झालं, गॅसच्या मोठमोठ्या झुंडी बनल्या आणि त्यातनं त्याची घनता वाढून तारे बनले. 500 ते 600 कोटी वर्षापूर्वी तारे बनलेले आहेत. तारे कशापासून बनले, बेसिकली
हायड्रोजनपासूनच्या ढगापासून काही नेबुला बनले, त्यानंतर पुढे गॅसच्या झुंडी बनल्या आणि त्याच्यापासून घनता वाढून तारे बनली. हायड्रोजनच्या ढगापासून गॅलेक्सी निर्मिती झाली, त्याला नेबुला म्हणतात. त्याच्यानंतर पुढं गॅसच्या झुंडी निर्माण झाल्या आणि त्यातून जास्त घनतेचे तारे बनले. 500 ते 600 कोटी वर्षापूर्वी तारे बनलेले आहेत. प्रकाशाचा वेग हा 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. 3 वर 5 शून्य म्हणजे लाख झाले. 3 लाख म्हणजे 3 वर 5 शून्य आणि पुढं किलोमीटर. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. 3 गुणिले 10⁵ किलोमीटर प्रति सेकंद हे म्हणजे प्रकाशाचा वेग. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आयोग काय करेल? मीटरमध्ये जर दिलं तर फरक काय होईल? तर फक्त किलोमीटरमध्ये असताना 3 गुणिले 10⁵ असतो. मीटर दिलं तर अजून 3 वाढतात. 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद होईल. प्रकाशाचा वेग 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद असा असतो किंवा 3 गुणिले 10⁵ किलोमीटर पर सेकंद असतो. सोपं लक्षात ठेवा, प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो. सूर्य पृथ्वी अंतर किती आहे? 14.95 कोटी म्हणजे 14 कोटी 95 लाख इतकं पृथ्वी आणि सूर्याचं अंतर आहे. 14 कोटी 95 लाख किलोमीटर इतकं पृथ्वी सूर्याचं अंतर आहे. 14.95 कोटी किलोमीटर पृथ्वी सूर्य अंतर. समजा 15 कोटी किलोमीटर पण आपण म्हणू शकतो, पण स्पेसिफिक 14 कोटी 95 लाख किलोमीटर इतकं सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर आहे. आणि प्रकाश वर्षात जर हे अंतर मोजलं तर ते फक्त 8.3 मिनिट इतकं येतं. हे प्रश्न सायन्समध्ये पण आला होता. प्रकाश वर्ष म्हणजे गणित आलं ते, त्याचं उत्तर थेट जर कोणाला हे माहीत असलं असतं आकडा तर उत्तर आलं असतं. एका प्रकाश वर्षात पृथ्वी सूर्य अंतर जे आहे ते किती येतं? 8.3 मिनिट. 8.3 मिनिट इतकं प्रकाश वर्षामध्ये हे अंतर येतं. प्रकाश वर्षात आपण अंतर मोजतो. पृथ्वी सूर्य अंतर आहे 14 कोटी 95 लाख किलोमीटर आणि प्रकाश वर्षात येतं 8.311 मिनिट. 8.3 मिनिट. आता ग्रहनिर्मिती जनरली कसं बनली? ग्रहनिर्मिती सोप्या शब्दात कसं लक्षात ठेवायचं? जे तारे होते ना त्याच्याभोवती वायू धूळ हे फिरणारी यांची डिस्क होती आणि कंडेन्सेशन झालं म्हणजे संघनन झालं. थंड झाल्यानंतर ते एकत्र घट्ट बनत जाऊन त्यापासून छोटे गोळे बनले आणि असे गोळे एकत्र येऊन ग्रह बनले. ग्रह कसे बनले? ताऱ्याभोवती वायू धूळ यांची फिरणारी चकती डिस्क होती. जसं तापमान कमी होत गेलं तसं ते घट्ट बनले. कंडेन्सेशन झालं, संघनन झालं. घट्ट बनल्यामुळे त्यांचे छोटे छोटे गोळे बनले. असे अनेक गोळे एकत्र येऊन ग्रह बनलेले आहेत. ग्रह कधी बनले? ग्रह 460 कोटी वर्षापूर्वी बनलेले आहेत. ग्रह कधी बनले? 460 कोटी वर्षापूर्वी बनलेले आहेत. सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. सूर्यमालेत 8 ग्रह आहेत. त्या 8 ग्रहातले 4 ग्रह इनर प्लॅनेट आहेत आणि 4 ग्रहांचे आउटर प्लॅनेट आहेत. इनर प्लॅनेट म्हणजे कोणते प्लॅनेट? बुध, त्यानंतर तो शुक्र, मग पृथ्वी आणि मंगळ हे आहेत इनर प्लॅनेट. त्यानंतर एक ॲस्ट्रॉइडचा पट्टा आहे. त्या ॲस्ट्रॉइडच्या पट्ट्यानंतर परत 4 ग्रह आहेत, त्यांना आउटर प्लॅनेट असं म्हणतात. तर हे जे पहिले 4 इनर प्लॅनेट आहेत त्यांचा क्रम कसा आहे? पहिल्यांदा येतो बुध, म्हणजे सुरुवातीला बुधवार येतो का? बुधवार नंतर गुरुवार यायला पाहिजे, पण गुरुवार नाही तर डायरेक्ट शुक्रवार घ्यायचा, एक सोडायचा. बुधवार, शुक्रवार. त्यानंतर आपली पृथ्वी 3 नंबरला आहे. पहिल्यांदा आहे बुध, मग आहे शुक्र, मग आहे पृथ्वीनंतर आहे मंगळ आणि त्यानंतर ॲस्ट्रॉइडचा पट्टा आहे. असे हे 4 जे आहेत ते इनर प्लॅनेट आहेत. आउटर प्लॅनेट जे आहेत ना ते 4 आहेत, त्यांना जोवियन किंवा गॅस जायंट ग्रह म्हणतात. जोवियन म्हणजे काय? ज्युपिटरसारखे. बाहेर ज्युपिटर आहे बघा, ज्युपिटर. ते ज्युपिटर म्हणजे 4 जे बाहेरचे आहेत ना त्यांच्यामध्ये ज्युपिटर एक आहे. ते ज्युपिटरसारखे आहेत हे 4 ग्रह, म्हणून त्यांना जोवियन किंवा गॅस जायंट ग्रह म्हणतात. ह्यांचा आकार जो आहे ना बाहेरच्या प्लॅनेटचा, आउटर प्लॅनेटचा, तो इनर अंतर्गत जे ग्रह आहेत 4 आपले बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ यांच्यापेक्षा पुढच्या 4 ग्रहांचा आकार हा मोठा आहे. ते थिक आहेत. त्यांचं ॲटमॉस्फिअर जे आहे ना ते हेलियम आणि हायड्रोजनचं बनलं आहे. आणि हे जे ग्रह आहेत ना ते सूर्यापासून जाऊन दूर बनलेले आहेत. काय झालं? हे जे 4 ग्रह सूर्यापासून दूर अंतरावर बाहेरचे ग्रह, त्यामुळं जे काही सौरवायू होते ते आपले पृथ्वी, बुध, मंगळ, शुक्र यांच्यावर ते अनेक गॅस धुलीकण हटवले त्यांनी. पण हे बाहेरचे लांबचे ग्रह आहेत त्यांचे हे धुलीकण, गॅस वगैरे जे आहेत ते सौरवायू हटवू शकले नाहीत. इनर प्लॅनेट जे आहेत, आपला पृथ्वीचा प्लॅनेट जो आहे इनर प्लॅनेट आपण
त्यांना टेरिस्ट्रियल प्लॅनेट म्हणतात. म्हणजे इनर प्लॅनेट म्हणजे आपले पृथ्वी वगैरे जे 4 प्लॅनेट आपण पाहिले त्यांना टेरिस्ट्रियल प्लॅनेट म्हणतात. टेरिस्ट्रियल म्हणजे पृथ्वीसारखे ज्याच्यात दगड आहे, धातू आहे, ज्यांची घनता उच्च आहे, असे टेरिस्ट्रियल प्लॅनेट हे इनर प्लॅनेटला म्हणतात. सौर वाऱ्यामुळं काय झालं, इनर प्लॅनेटवरची जे काय धूळ आहे, वायू सगळे उडून गेले. आणि इनर प्लॅनेट हे छोटे प्लॅनेट आहेत, त्यांचं गुरुत्वाकर्षण पण काही फार असं जोराचं नव्हतं, त्यामुळे ते निघून जाणारे वायू धूर हे धरून शकले नाहीत. अजून सांगतो, इनर प्लॅनेट आउटर प्लॅनेट दोन्हीकडे 4-4 ग्रह आहेत. इनर प्लॅनेट जे आहेत ते सूर्याच्या जवळ आहेत तिथून, त्यामुळे सौर जे काही वारं आलं सौर वारं, त्याच्यामुळे इनर प्लॅनेटवरचं वायू वगैरे सगळे निघून गेलेले आहेत. आणि इनर प्लॅनेट जे आहे त्यांची घनता जास्त आहे, त्याच्यामध्ये दगड धातू आहेत. इनर प्लॅनेट आपल्या पृथ्वी इनर प्लॅनेटमध्ये आहे, आपल्यात दगड आहे, धातू आहे, त्यामुळे आपली घनता जास्त आहे. आउटर प्लॅनेट दूर आहेत, ते ज्यांना जोवियन म्हणजे ज्युपिटरसारखं म्हणतात, त्यांची घनता कमी आहे आणि त्यांचं ॲटमॉस्फिअर हेलियम हायड्रोजनचं आहे. आणि सध्या 8 ग्रह आहेत. सुरुवातीला प्लुटोसुद्धा 9वा ग्रह होता, पण प्लुटोची मान्यता 2006ला काढून टाकली आहे. सध्या प्लुटो ग्रह नाही. आता पुढचे सिद्धांत काही चंद्राच्या निर्मितीचे आहेत. जॉर्ज डार्विन यांनी सांगितलं की चंद्र आणि पृथ्वी सुरुवातीला एकच बॉडी होती, जी वेगाने फिरत होती, नंतर ती तुटली आणि त्याच्यापासून चंद्र वेगळा झाला, पृथ्वी वेगळा झाला. डार्विन काय म्हणतात, चंद्र आणि पृथ्वी जी आहे ती एकच वेगाने फिरणारी बॉडी होती, नंतर ती बॉडी तुटली, चंद्र वेगळा झाला, पृथ्वी वेगळा झाला. मग चंद्र जो निर्माण झालेला आहे त्याचं मटेरियल पृथ्वीतनं गेलं, बरोबर. मग ते कुठल्या भागातनं गेलं, तर सध्या जिथं पॅसिफिक महासागर आहे ना, तिथलं मटेरियल जाऊन त्याच्यापासून चंद्र बनला, असं जॉर्ज डार्विन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पॅसिफिक महासागर एका गर्तेच्या रूपात आहे, मोठ्या खड्ड्याच्या रूपात आहे, असं चंद्र संबंधी जॉर्ज डार्विन यांचं मत आहे. परंतु आजचे जे वैज्ञानिक आहेत ते वेगळी गोष्ट सांगतात, ती डार्विनची गोष्ट मानत नाहीत. ते म्हणतात की पृथ्वीवरती साधारण मंगळाच्या 1 ते 3 पट मोठी एक बॉडी धडकली आणि त्याच्यापासून पृथ्वीपासून तुकडा पडून चंद्र बनला. वैज्ञानिक काय म्हणतात, आजचे मंगळासारखी एक बॉडी येऊन पृथ्वीला धडकली आणि त्याच्यापासून तुकडा पडून चंद्र बनला. यालाच बिग स्प्लॅट म्हणतात. बिग स्प्लॅट म्हणजे काय, मंगळासारखा एखादा बॉडी येऊन पृथ्वीवर आदळली आणि त्याच्यापासून चंद्र बनला, याला बिग स्प्लॅट म्हणतात. पृथ्वीवरती सुरुवातीला हायड्रोजन हेलियम होते. सुरुवातीला काय होतं, पृथ्वीवरती हायड्रोजन आणि हेलियम होतं. सध्या मात्र नायट्रोजन सर्वाधिक आहे पृथ्वीवरती सध्या मुख्य करून नायट्रोजन, ऑक्सिजन अशा गोष्टी आहेत. परंतु सुरुवातीला मात्र हायड्रोजन आणि हेलियम असं होतं. पृथ्वीच्या हलकं आणि पृथ्वीपासून हलके वेगळं असे पदार्थाचे वेगळे थर होणे याला डिफरन्शिएशन म्हणतात. पृथ्वीच्या हलक्या घनपदार्थाचे असे वेगवेगळे थर होणे याला डिफरन्शिएशन म्हणतात. जर पृथ्वीचं डिफरन्शिएशन वगैरे असं काय विचारलं तर त्याचा अर्थ वेगवेगळे थर बनणे. इव्हॅल्युएशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. त्याच्या आधी पृथ्वीचं लिथोस्फिअर कसं बनलं बघूया आपण. पृथ्वी जी आहे ना, सुरुवातीला जे काही टेम्परेचर आणि डेन्सिटी होती ती खूप वाढत गेली, तापमान आणि घनता खूप वाढत गेली, त्यामुळे पृथ्वीचं जे मटेरियल होतं ते वेगवेगळं व्हायला लागलं आणि त्याची घनता जास्त आहे ना ते पृथ्वीच्या आत सेंटरमध्ये गेलं आणि हलके पदार्थ वर आले. कारण जड वस्तू कधी पण खाली जातात, हलक्या वस्तू वर येतात, त्यामुळे जास्त घनतेचं मटेरियल खाली पृथ्वीच्या सेंटरला कोअरमध्ये गेलं आणि हलकं जे आहे ते वर आलं आणि त्यामुळे ते थंड व्हायला लागलं आणि त्याच्यामुळं पृथ्वीचा बाहेरचा सरफेस जो आहे क्रस्ट बनला. आणि आपण पाहिलं की चंद्र बनत असताना एक मोठा पदार्थ पृथ्वीला धडकला, त्यामुळे पृथ्वीचं तापमान अजून वाढलं आणि त्याच्यामुळं काय झालं, मटेरियल जे पृथ्वीचं जे अजून वेगवेगळ्या अशा थरांमध्ये वेगवेगळं होऊ लागलं. आणि त्यालाच आपण मग जे पाहिलं आपण जे डिफरन्शिएशन म्हणतो, वेगवेगळे घनपदार्थाचे वेगवेगळे थर झाले आणि त्याच्यामुळं पृथ्वीचे वेगवेगळे असे क्रस्ट, मेंटल आणि कोर असे 3 झोन बनत गेले आणि घनता जी आहे पृथ्वीची अशी वरच्या भागापासून ते खाली आत कोअरपर्यंत वाढत जाते. आता सोप्या शब्दात सगळं सांगतोय काय ते. लिथोस्फिअर पृथ्वीचं कसं बनलं आपण म्हणत होतो की सुरुवातीला पृथ्वीचं जे तापमान आहे, घनता आहे ती खूप जास्त होती. त्यानंतर काय झालं, जास्त घनतेचे जे पदार्थ आहेत ते खाली पृथ्वीच्या केंद्रात कोअरमध्ये घसरत गेले आणि कमी घनतेचे पदार्थ वर येत राहिले आणि चंद्र बनताना एक मोठी बॉडी पृथ्वीला धडकली, त्याच्यामुळं पण पृथ्वी निर्मितीत काही बदल झाले. त्याच्यामुळं ती बॉडी जोरात पृथ्वीला धडकल्यामुळं पृथ्वीमध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलं
आणि डिफरन्शिएशन प्रक्रियेमध्ये पृथ्वीचे घनपदार्थ असे वेगवेगळे बनत गेले. आता एवढं डिटेलमध्ये काय आपण बघतो तर पृथ्वीनिर्मिती सिद्धांत आयोगाने विचारलेत, पण या प्रोसेसमध्ये जर 1-2 स्टेटमेंटचे असे प्रश्न आले तर आपल्याला त्याची उत्तरे येणार आहेत. पृथ्वीचं जे वातावरण आहे आजचं ते बनत असताना 3 टप्प्यामध्ये बनलेलं आहे. पृथ्वीचे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचे इव्हॅल्युएशन कसं झालं ते बघू 3 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, जे जुनं ॲटमॉस्फिअर आहे ते निघून गेलं. कुठली पण गोष्ट नवीन बनताना त्याच्या आधीचं जुनं जायला पाहिजे. स्टेज 1मध्ये काय झालं, लॉस ऑफ प्रीमिडियल ॲटमॉस्फिअर म्हणजे जुनं ॲटमॉस्फिअर निघून गेलं. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये काय झालं, पृथ्वीचा जो आतला भाग खूप गरम होता त्याच्यापासून नवीन ॲटमॉस्फिअर बनायला चालू झालं. हॉट इंटेरियर ऑफ अर्थ कंट्रीब्युटेड टू इव्हॅल्युएशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीचं जे काही अंतर्गत तप्त उष्ण असा भाग होता त्याच्यापासून नवीन ॲटमॉस्फिअर बनायला चालू झालेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया जी आहे, जिवंत जे घळ निर्माण होत होतं त्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमुळं पृथ्वीच्या वातावरणामध्ये बदल होत गेले. पृथ्वीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जे हायड्रोजन हेलियम होतं आपण मग पाहिलं, ते हायड्रोजन हेलियम जे आहे ते सोलार वाइंड सौर वाऱ्यांमुळे ते निघून गेलेलं आहे. त्यामुळं जुनं जे प्रीमिडियल ॲटमॉस्फिअर आहे ते गेलं. पहिल्या टप्प्यात आपण म्हणजे की जुनं ॲटमॉस्फिअर गेलं, ते कसं गेलं तर सोलार वाइंडमुळे गेलेलं आहे. मग पृथ्वी थंड होत होती. थंड होत असताना पृथ्वीच्या पोटातील जे गॅसेस आहेत, जलबाष्प जे आहेत ना ते बाहेर पडत गेले आणि त्याच्यातनं पण जे ॲटमॉस्फिअर आहे ते बनत गेलं. सुरुवातीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये पाण्याची वाफ, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया आणि थोड्याशाच प्रमाणात ऑक्सिजन होता. आणि हे जे पृथ्वीच्या आतून जे गॅसेस वर जाणं आहे त्याला डिगॅसिंग म्हणतात. डिगॅसिंग काय, पृथ्वीच्या ह्याच्यातनं गॅसेस वर जाण्याला डिगॅसिंग म्हणतात. आणि या गॅसेसमुळेच वायुमंडल जे आहे ते बनलेलं आहे. आणि जे काही ज्वालामुखी पण होते ना पृथ्वीवरती त्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणात वॉटर वेपर आणि गॅसेस जे आहेत ते गेलेले आहेत. वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे ना तो पावसाच्या पाण्यात जात होता, त्यामुळं तापमान अजून कमी होत होतं, त्यामुळे अजून पाऊस पडत गेला. आणि ह्या जो पावसाचं जास्तीत पाणी आहे ते पृथ्वीमध्ये जे काही खड्डे डिप्रेशन होते तिथं जमा होऊन समुद्र बनला. समुद्र कसं बनला, पृथ्वीतनं कार्बन डायऑक्साईडचे गॅसेस जात होते. त्या कार्बन डायऑक्साईडमुळं पावसाच्या पाण्याचं तापमान तापमान अजून कमी होत गेलं वातावरणाचं. तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला लागला आणि ते पावसाचं पाणी पृथ्वीमध्ये जे काही गर्ता होत्या, डिप्रेशन होते त्याच्यात साठत गेला आणि समुद्र बनायला गेले. साधारण 50 कोटी वर्षापूर्वी समुद्र बनलेले आहेत. 50 कोटी म्हणजे काय, पृथ्वी निर्मितीनंतरच्या 50 कोटी वर्षानंतर समुद्र बनलेले आहे. साधारणतः आजपासून 380 कोटी वर्षापूर्वी समुद्र बनलेला आहे. पृथ्वी साधारणतः 460 कोटी वर्षापूर्वी बनलेली आहे आणि समुद्र जो आहे तो 380 कोटी वर्षापूर्वी बनलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 380 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव हा बनलेला आहे. पहिला जीव जे आहे तो कधी बनलेला आहे, साधारणतः 380 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव बनलेला आहे. अजून एकदा सांगतो काय झालं होतं की पृथ्वी थंड होत असताना आतील गॅस जलबाष्प बाहेर गेली, त्याच्यातून वायुमंडल बनलं आणि यालाच आपण डिगॅसिंग असं म्हणतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला. ते पावसाचं पाणी खड्ड्यामध्ये पृथ्वीमध्ये पडायला लागलं, त्यातनं समुद्र बनले. पृथ्वी निर्मितीनंतर 50 कोटी वर्षानंतर समुद्र बनलेले आहेत. क्रम लक्षात घ्या. पहिल्यांदा पृथ्वी बनली, नंतर समुद्र बनले, नंतर जीव आले. पृथ्वी बनली, समुद्र बनले, नंतर जीवाची निर्मिती झालेली आहे. 380 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव आलेला आहे. त्यानंतर आजपासून साधारणतः 250 कोटी वर्षापूर्वी प्रकाश संश्लेषण सुरू झालं. प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस जे आहे ते कधी सुरू झालं आहे, आजपासून साधारणतः 250 कोटी वर्षापूर्वी प्रकाश संश्लेषण सुरू झालं. साधारणतः 200 कोटी वर्षापूर्वी वातावरणात O2 भरला गेला. O2च्या शेवटी टो आहे बघा, म्हणून 200 कोटी वर्षापूर्वी वातावरणात O2 ऑक्सिजन भरला गेला. आणि दगड आहेत ना आजकाल दगड, त्याच्यामध्ये एका पूर्वीच्या जीवाची पुरावेसुद्धा सापडतात. म्हणजे पृथ्वीवरती ज्या प्रकारचं जीवन निर्माण झालं त्याचा जो रेकॉर्ड आहे तो आपण दगडांमध्ये विविध फॉसिलच्या रूपामध्ये आपल्याला सापडतो. सोपं लक्षात ठेवा. सुरुवातीला पृथ्वी बनली, मग समुद्र बनला, मग त्यातून जीव बनले, मग प्रकाश संश्लेषण सुरू झालं आणि त्यानंतर ऑक्सिजन आहे.